Hello, friends. How are you? Hope all of you are enjoying the best in your life. So today आपण वर्ल्ड हेरिटेज हा जो चॅप्टर चालला होता आपला, आपण यालाच पुढे वाढवू. चॅप्टर वाचून झालेला होता, पण अजून याचे एक्सरसाइज पार्ट आपले बाकी आहेत काही. तर त्यालाच आज आपण डिस्कस करू आणि बघू की त्याच्यामध्ये काय अशा गोष्टी आहेत जे की शिकण्यासारख्या आहेत. चला पाहूया आपण वर्ल्ड हेरिटेजचा इंग्लिश वर्कशॉपचा पार्ट. तर याचे अप टू क्वेश्चन नंबर 6 आपण आधीच करून चुकलेले आहोत. आता पहा क्वेश्चन नंबर 7 तुमचा जो आहे, complete the following flow chart by choosing from the options given below to show how any site of any country can become a world heritage site. इथे एक फ्लो चार्ट बनलेला आहे आणि खालती काही ऑप्शन्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5. तर हे ऑप्शन्स आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि कशा प्रकारे लिहायचे आहेत की काय ते स्टेजेस आहेत, काय स्टेप्स आहेत, टू शो हाऊ एनी साइट ऑफ एनी कंट्री कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साइट, की कोणची साइट कोणत्या देशाची कशा प्रकारे एक वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये सामील केली जाते. तर त्याचे स्टेप बाय स्टेप आपण आधीच वाचून चुकलेले आहोत आपल्या सेशन्स मध्ये. तर फर्स्ट स्टेप ह्यांनी देऊन दिलाय टेक एन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी एक घेतली जाते म्हणजे की एक लिस्ट बनवली जाते. आता ह्याच्यानंतर सेकंड काय स्टेप येईल बघा ह्याच्यातनं. सेकंड स्टेप येईल inclusion of the name of site for the nomination in a tentative list after an inventory in the country or the state. हा second step होईल. Third step, inclusion of the name of a site from the tentative list to the nomination file. आपला third step होईल. Then fourth कोणता step होईल? A review of the file included by the advisory bodies. Then decision of the World Heritage Committee after review of the nominated file. आणि आपला लास्ट स्टेप काय याचा? नेम ऑफ द साइट इज इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. याला आपण अशाही प्रकारे समजू शकतो. पहिले थर्ड नंबर, मग फर्स्ट, मग फिफ्थ, देन फोर्थ आणि मग सेकंड. तर अशा प्रकारे हे ह्याचे नंबर्स आहे, हे तुम्ही नोट डाऊन करू शकताय. इथे 1 2 3 4 5 असे नंबर्स तुम्ही असे नोट डाऊन करू शकताय. आता इथं नेक्स्ट, मॅच द पेयर्स टू डिफाईन डिफरंट रोल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. इथे पेयर्स दिले आहेत काही दोन आणि ह्याला आपल्याला काय करायचंय की रोल काय आहे वर्ल्ड हेरिटेज साइटचा, कशामध्ये काय रोल असतो, तर ह्यालाही आपण बघूया. तर ह्याला आपल्याला ए ला बी पासून मॅच करायचं आहे की कोणचा रोल वर्ल्ड हेरिटेज साइटचा काय आहे ते पाहायला. तर हे आपण बघूया. पहा ए मध्ये लिहिलंय आणि इकडे बी पण लिहिलंय. तर ह्याच्यात पहा फर्स्ट आहे तुमचं आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स. म्हणजे की कल्चरल आणि नॅचरल सांस्कृतिक आणि जे प्राकृतिक साइट्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं. तर ह्याचा आन्सर राहील ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यूज अक्रॉस कंट्रीज. काय रोल आहे? आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्रीज. म्हणजे की जिचं की युनिव्हर्सल चारीकडे सगळ्या जागी एकासारखं महत्व आहे अशा प्रकारच्या जागेचा आयडेंटिफाय करायचं. सेकंड आहे आयडेंटिफाय साइट्स ऑफ, ह्याच्यामध्ये येईल स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. म्हणजे की अशा साइट्स आयडेंटिफाय करायच्या ज्या की स्पेशल सगळ्यांकरता त्याचा की एक विशेष इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे. थर्ड आहे आयडेंटिफाय साइट्स दॅट रिप्रेझेंट बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड ऑर नॅचरल हेरिटेज. म्हणजे अशा साइट्स आयडेंटिफाय करायच्या, शोधायच्या ज्या की रिप्रेझेंट करतात, ज्या की दाखवतात बेस्ट एक्झाम्पल्स, सर्वोत्तम उदाहरण दाखवतात पूर्ण विश्वाचे सांस्कृतिक किंवा नॅचरल आपले प्राकृतिक हेरिटेजचं एकदम बेस्ट उदाहरण दाखवतात. मग आहे आपलं युनेस्को सीक्स टू, नंबर 4, युनेस्को सीक्स टू प्रिझर्व आउटस्टँडिंग साइट्स अँड नॅचरल रिसोर्सेस. युनेस्को काय करतं? शोधतं आणि प्रिझर्व करतं आउटस्टँडिंग साइट्स, अशा प्रकारचे कोणते साइट्स असतात तर त्यांना, नॅचरल रिसोर्सेस तर त्यांना प्रिझर्व करतं, त्यांना नीटचे रखरखाव करायचं काम करतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड हॅव, ह्याच्यामध्ये येईल रेलेव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड हॅव रेलेव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहे त्याच्या काय असलं पाहिजे? त्यात रेलेव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन असले पाहिजे त्याच्यामध्ये, अशा अशा पॉलिसीज असल्या पाहिजे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड प्रोटेक्ट दीज साइट्स. जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहे, जागतिक वारसाचे जे साइट्स आहेत त्या अशा साइट्सला प्रोटेक्ट करतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स सर्व एज
ह्याच्यामध्ये पहा ई आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स सर्व ॲज अन ॲसेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे की जर आपल्याकडे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे भारतात या कोणत्याही देशात, तर त्याला पाहायला लोक येतात. अशा प्रकारे काय होतं, ॲसेट असतात हे. म्हणजे फार जास्त एक अमूल्य धरोहर आहे, ज्याने की आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होतं आर्थिक रूपाने आणि इन्व्हेस्टमेंट पण आपण त्यात करतो. अशाच प्रकारे नेक्स्ट आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड एन्श्योर ग्रीन लोकल बेस्ड स्टेबल अँड डिसेंट जॉब्स. तर वर्ल्ड हेरिटेज साइट जे आहे ते काय एन्श्योर करतात, अशा जर जागा आहेत आपल्याकडे तर हिरव्या लोकल बेस्ड स्टेबल अँड डिसेंट जॉब जर जास्तीत जास्त असतील तर लोकांना खूप एम्प्लॉयमेंट मिळेल आणि अशा प्रकारे देशची उन्नती होईल. आणि इट शुड ऍट लार्ज डेव्हलप, काय डेव्हलप करतं, टुरिझम. जर वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत तर त्याच्यानी काय प्रमोट होतं, टुरिझम हा, कोणत्याही देशचा टुरिझम हा डेव्हलप होतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलंय की हे कसे आपण मिक्स करू शकतो, मॅच करू शकतो. आता बघा आपण हे ए आणि बी हे मिक्स केलेलं आहे. ह्याच्यानंतर आहे, हे सगळे एक्सरसाइज आपण आता बघणारच आहेत पुढे. आज आपण आता याच्यानंतर बघणार आहे एक लिफलेट आहे, तो आपण बनवू. प्रोजेक्ट पहा, प्रोजेक्ट वर्क काय करायचं याच्यात, हा तुम्हाला स्वतः करायचा आहे. मेक अ लिस्ट ऑफ साइट्स फ्रॉम आवर स्टेट दॅट आर इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ह्याच्याकरता तुम्ही काय करायले की गुगलचं तुम्ही यूज करू शकताय. आणि त्याच्यातनं बघा की आपल्या स्टेटमध्ये, महाराष्ट्रामध्ये कोणचे अशा जागा आहेत ज्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये इन्क्लूड केल्या गेल्या आहेत. आणि ट्राय टू विजिट वन ऑफ देम. जर तुमच्याशी शक्य असेल तर त्याला व्हिजिट करा, नाही तर त्याची सगळी जाणकारी तुम्ही जे आहे नेटवरती पण घेऊ शकताय. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट वर्ल्ड हेरिटेज साइट, त्याचं काय महत्व आहे ते लिहा. ऑल्सो राईट युअर इम्प्रेशन ऑफ इट इन युअर नोटबुक. तर तुमचं इम्प्रेशन काय आहे त्याच्यावरती, तर हे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहू शकता. आता आज आपण आपला हा लाईव्ह इंग्लिश ह्या क्लासचं सेशन आपण सुरू करणार आहे. लाईव्ह इंग्लिश ह्याच्यामध्ये काय असतं नेमकं, ह्याच्यामध्ये आपलं डे टू डे लाईफ जी असते त्याच्याशी रिलेटेड आपण काही गोष्टी शिकतोय. आतापर्यंत जितकेही क्लासेस झाले आहेत लाईव्ह इंग्लिशच्या, त्याच्यामध्ये आपण हे शिकलोय की आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ज्या चीजा जे आहे युजफुल असतात. आज आहे आपल्या ह्याच्यात स्लाइड शोज मेकिंग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. म्हणजे पीपीटीज बनवणं कसे बनवतात. हे पहा तुम्ही, हे जे मी क्लास तुम्हाला शिकवते, हे हा वाला पार्ट झाला की आपण जो सेकंड पार्ट मध्ये तुम्ही बघता, ज्याच्यात मी तुम्हाला वेगवेगळे स्लाइड्स दाखवते, तो काय असतो, तो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच असतो. ते मी स्लाइड्स बनवते आणि मग तुम्ही त्यांना बघता आणि त्याच्यातनं तुम्ही लिहिता, आपल्याजवळ कॉपी डाऊन करता. तर ते कसं बनवायचं, त्याचं काय स्टेप्स वगैरे आहेत ते आज ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे शिकाले. फर्स्ट ऑफ ऑल रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अबाउट पॉवर पॉइंट. तर पॉवर पॉइंटच्या बाबतीत जे काही पॅराग्राफ लिहिले तो आपण वाचूया. A PowerPoint is like a magic wand. Magic wand म्हणजे काय, जादूची छडी सारखं असतं. That makes you wizard in presentation skill. ते तुम्हाला विजार्ड बनवतं, म्हणजे की त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला माहीर बनवून देतं. इन प्रेझेंटेशन स्किल्स, प्रेझेंटेशनच्या ज्या स्किल्स आहेत त्याच्यात तुम्हाला माहीर करतं. There are innumerable uses of PowerPoint and it has been one of the most popular applications of MS Office. मायक्रोसॉफ्ट ऑफिसला आपण शॉर्ट मध्ये MS ऑफिस म्हणतो. सिन्स द व्हेरी बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीपासूनच जे आहे पॉवर पॉइंटचे खूप जास्त जे आहे महत्व आहे, त्याचे खूप युजेस आहे, खूप पॉप्युलर ऍप्लिकेशन आहे हा, आणि खूप वेगवेगळ्या जागी त्याचा युज होतो. स्लाइड शो कॅन हेल्प अ टीचर डिलिव्हर अ लेसन. स्लाइड शो असला तर टीचर जे असते ते आपलं लेसन डिलिव्हर करू शकता आरामाने. इलस्ट्रेट हिस्टॉरिकल अँड जिओग्राफिकल फॅक्ट्स अँड डेटा. कोणतेही ऐतिहासिक किंवा भौगोलिक जे फॅक्ट्स आणि डेटा असतं त्याला दाखवू शकतं. इझिली डिस्प्ले अँड अनालाइज स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. खूप आसानीने स्टॅटिस्टिक्सच्या रिलेटेड काही गोष्टी असतात तेही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ऑर इन ट्रेनिंग, किंवा कोणाला ट्रेन करायचं तर त्याच्यामध्ये ह्याचं युज होतं. स्लाइड शो कॅन बी अ व्हॅल्युएबल टूल फॉर लर्निंग अँड शेअरिंग फॉर द लर्नर्स. स्लाइड शो जो आहे एक खूप अमूल्य टूल आहे, उपकरण आहे लर्निंग करता, शिकाय करता, आणि शेअरिंग फॉर द लर्नर्स, जे शिकतात त्यांच्याकरता. वेदर प्रेझेंटिंग ऍट अॅन्युअल इव्हेंट्स, जर कोणतं प्रेझेंटेशन आहे जो की अॅन्युअल इव्हेंट मध्ये द्यायचा आहे, सायन्स मीट मध्ये द्यायचा आहे, ऑर कन्व्हिन्सिंग पेरेंट्स टू गेट अ गॅजेट, किंवा पेरेंट्सला दाखवायचं आहे की कोणतं गॅजेट घ्याय करता. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आर व्हेरी युजफुल. हे जे प्रेझेंटेशन असतात हे फार युजफुल असतात नेहमीच. Gaskins has saved our hours of painstakingly handcrafting displays by inventing PowerPoint. तर गॅस्किननी याचा जो आहे इन्व्हेन्शन केला होता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा, त्यांनी आपले खूप तासन तास वाचवले की लोक हाताने डिस्प्ले करत होते, हाताने चित्र वगैरे बनवत ते काम वाचलं. हिअर आर स्टेप्स ऑन हाऊ टू क्रिएट अ बेसिक स्लाइड शो युझिंग
मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट करता स्लाइड्स कसे बनवायचे, काय बनवायचे त्याचे हे आता नेक्स्ट आपण स्टेप्स वगैरे सगळे दिलेले आहेत जे की आपण बघूया. हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघू. आता आपण आपले स्लाइड्स वाला सेशन बघणार आहे. सो नाउ वी विल कंटिन्यू विथ आवर इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 11 बघा तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधला. Find from the text minimum 8 words related to cultural heritage and arrange them in alphabetical order. Answers are given directly. म्हणजे तुम्हाला आपल्या टेक्स्ट मधनं पुस्तकेत खूप सारे असे शब्द आहेत जे की कल्चरल हेरिटेज शी रिलेटेड आहेत. तर ते गोळा करायचे. तसे 8 शब्द, फक्त 8च करायचे गोळा, आणि मग त्यांना अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. म्हणजे अल्फाबेटिकली तुम्हाला येते एबीसीडी टाईपनी, तर तसं अरेंज करायचं. तर मी ह्याच्यात तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स अल्फाबेटिकली अरेंज करूनच दिलेले आहेत. जसं बघा, आर्ट, आर्टिफॅक्ट्स, कल्चर, लिटरेचर, मॉन्युमेंट, साइट्स, टेम्पल्स, टेरिटरी. तर हे तुम्ही शब्द जर बघाले तर हे सगळे कसे आहेत, हे ऑलरेडी जे आहे अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये आहे. आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स, आर्ट पहिले येईल, मग ई आला तर आर्टिफॅक्ट्स, मग सी, एबीसी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस, आणि मग टी एंड मध्ये येतं तर टेम्पल्स, टेरिटरी, दोघेमध्ये ई पहिले, तर मग त्याच्यानंतरचा शब्द पण पहिला एम, तर एम पहिले येईल आणि आर नंतर येईल. तर अशा प्रकारे हे अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये केलेले. क्वेश्चन नंबर 12 आहे, लुक एट द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स, अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे काही शब्द दिलेत आणि त्यांचे मिनिंग्स दिले आहेत. त्याचा जो करेक्ट मिनिंग आहे त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. पहिला शब्द आहे डिटरमाइन. डिटरमाइन करता 4 आन्सर्स दिले आहेत. थिंक ओव्हर, डिसाइड, आस्क फॉर, लुक ओव्हर. डिटरमाइनचा अर्थ आहे डिसाइड, ठीक आहे, काही निर्णय घेणं. मॉन्युमेंट, सेकंड वर्ड इज मॉन्युमेंट. हिचा दिलेत अर्थ स्टॅच्यू, पिलर, फोर्ट, मेमोरियल बिल्डिंग. पहा, मॉन्युमेंट हे सगळे जितके शब्द दिले तुम्ही याच्यानी काय होऊ शकतात, कन्फ्युज होऊ शकतात की मॉन्युमेंट म्हणजे स्टॅच्यूही वाटेल तुम्हाला, पिलरही वाटेल, पण ह्याचा ऍक्च्युअल अर्थ काय आहे, मेमोरियल बिल्डिंग. कोणची पण बिल्डिंगही जी असते ती मॉन्युमेंट असते. सिग्निफिकंट, सिग्निफिकंटचा काय अर्थ आहे, क्लेव्हर, इफेक्टिव्ह, सिस्टमॅटिक किंवा इम्पॉर्टंट. तर याचा अर्थ आहे इम्पॉर्टंट, काही महत्वाचं. डिझास्टर, डिझास्टरचा काय अर्थ आहे, प्रॉब्लेम, इन्सिडेंट, कॅलॅमिटी किंवा ऍक्सिडेंट. याचा अर्थ आहे कॅलॅमिटी. सो दीज आर द आन्सर्स ऑफ दीज वर्ड्स, म्हणजे मिनिंग यांचे दिलेले आहेत. नेक्स्ट आहे, रीराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड एज वेल एज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. ह्याच्यामध्ये काय, काही सेंटेन्सेस दिले आहेत आणि त्यांचे तुम्हाला परत दुसरा रीराइट करायचा आहे, नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करून आणि एज वेल एजचा यूज करून. एकाच सेंटेन्सचे यांनी 2दा म्हटले आहे, मी एकच दिला आहे, तुम्हाला समजावून देईन की ते कसे करायचे. UNESCO and the International Council on Monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. ह्याच्यामध्ये काय, आता आपण जर हे दोन्हीचा अर्थ हा एकच असतो, ठीक आहे, बस यांना यूज करायचा तरीका वेगवेगळा आहे. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल, तर ह्याच्यात मी काय लिहिलं, नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल, आणि त्याच्यानंतर हा पूर्ण सेंटेन्स जसा तसा आहे. तुम्ही एक तरीका आहे, आणि जर तुम्ही एज वेल एज करून लिहिता तर कसं लिहायला, युनेस्को एज वेल एज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स, अशा प्रकारे लिहायला. म्हणजे हा जो मधला अँड आहे हा हटून जाईल. हे जे 2 वस्तूंना जोडाय करता आपण अँड लिहिलंय, त्याच्या जागी आपण नॉट ओनली बट ऑल्सो पण यूज करू शकतो आणि एज वेल एज पण. अशाच प्रकारे नेक्स्ट बघा, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. म्हणजे जिथेही आपलं अँड हा शब्द लागलाय तिथे हे 2 शब्द येतील जे आपल्याला सांगितले गेलेत. तर इथे काय लिहिलंय, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल नॉट ओनली फॉर आयडेंटिफाईंग बट ऑल्सो फॉर नॉमिनेटिंग न्यू साइट्स. ठीक आहे, तर इथे आपण हे लिहू शकतो की द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग एज वेल एज नॉमिनेटिंग न्यू साइट्स. तर अँडच्या जागी आपल्याला एज वेल एज लावायचे. जर तुम्हाला हे सोपं पडतं तर हे लावा, आणि नॉट ओनली बट ऑल्सो चाही यूज कसा करायचा हे तुम्हाला आला पाहिजे, कारण की या दोन्ही मधनं काही पण येऊ शकतो. थर्ड आहे, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. त्याचं दिलंय ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया एज वेल एज द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएना. त्याच्यानंतर सेंटेन्स तसाच आहे. तिला आपण असं आणि कसे लिहू शकतो की नॉट ओनली ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएना. ठीक आहे ना. तर हा जो एंड मधला आपण त्याला आठव, नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज अशा प्रकारे करतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल as well as natural
एरियाज. तर आणि कसं लिहू शकतो आपण याला? वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. ठीक आहे. मग आहे टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. आता हा जो सेंटेन्स आहे आम्ही दोन्ही प्रकारे लिहिला आहे तुमच्याकरता. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. आणि लास्ट आहे आपला टू प्रोटेक्ट द टेम्पल्स एज वेल एज आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. अशा प्रकारे या वर्ड्सला या फ्रेजेसला तुम्ही कसं लिहाले, जे अँड शब्द असतो त्याला हटवून या फ्रेजेसचा यूज करतात. तर अशा प्रकारे चॅप्टर आज आपला संपलेला आहे. पूर्ण इंग्लिश वर्कशॉप वगैरे सर्व. एक एक्सरसाइज बाकी आहे जी की आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहे. लाईव्ह इंग्लिश आज आपण सुरू केलेलं आहे, जे की तुमच्या रोजमर्राच्या जीवनात कामास येईल. पीपीटी कसं बनवायचं वगैरे हे आज आपण शिकणारच आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याला जे आहे कंटिन्यू ठेवू आणि बघू की कसं हे करायचं. तर वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.